नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया तयारी आगमनाची को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी थेम अगरबत्ती स्पेशल पार्टनर्स सोसायटी टी या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. बाप्पा जेव्हा घरात येत असतात तेव्हा त्यांचं घरही खास असायला हवं आणि त्यासाठी लागतात सुंदर सुंदर मखर. मखरांच्या याच रंगबिरंगी दुनियेतली सफर करण्यासाठी आपण आलो आहोत दादरच्या धुरू हॉल मधील श्री गजानन आर्ट्स मध्ये. गणेशोत्सव म्हटला की बाप्पाच्या स्वागतासाठी सगळ्यात आधी लक्ष जातं ते मखरांकडे आणि याच मखरांविषयी माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत श्री गजानन आर्ट्सचे अनंत चव्हाण. तर कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. आपण बघतोय गणेशोत्सव जवळ आलाय, ग्राहकांची खरेदी सुद्धा जोरात सुरू आहे. सध्या कोणते मखर ट्रेंडिंग मध्ये आहेत? आमच्याकडे ट्रेनिंग मध्ये तुम्हाला लहानपासून आपल्याकडे मकर आहे. 1 फूट पासून ते आपल्याकडे 3 फूट 3.5 फूट पर्यंत आपल्याकडे मकर भेटेल तुम्हाला आणि वेगवेगळे पॅटर्न मध्ये भेटेल. ओनली इको फ्रेंडली. अच्छा. तुम्हाला ते लहानापासून या वेगळे डिझाईन करून तुम्हाला मी दाखवू शकतो. आता हे आपल्याकडे ही बघा, हे मराठमोल नोंद आहे. हे तुम्हाला कॅनव्हास प्रिंट येणार. हे तुम्हाला प्लाय सिस्टीम आहे. प्लाय लाकडीमध्ये पूर्ण सेटअप बनवलेला आहे. 2 पार्टमध्ये बनवला. मागचा पार्ट आहे ना तुम्हाला, या खालचा बेसिक 2 पार्टमध्ये बनवला आहे. आणि हे जे तुम्हाला आहे ना नथ लावलेले, हे तुम्हाला सिम्बॉल वगैरे वेगळे पॅटर्नमध्ये बनवलेले आहे. आणि याच्यामध्ये हे तुम्हाला साडीची डिझाईन दिलेली आहे. हे पण तुम्हाला कॅनव्हास मध्ये टाईपमध्ये दाखवलेली आहे. पण पारंपरिक जे मखर पद्धती होती बनवायची आणि आता आधुनिक जे त्याला तुम्ही टच दिलाय का, तर त्याच्यात काय वेगळेपण? पारंपरिक म्हणजे पहिले जे आपले मकर थर्माकोलचे यायचे, तर त्याच्यामध्ये कसे वेगळे डिझाईन यायचे. आता हे जे आम्ही ओनली इको फ्रेंडली मध्ये बनवले आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कार्डबोर्ड यूज होणार, थर्माकोल यूज होणार आणि परत लाइटिंग येणार. त्याच्यामध्ये ॲक्रेलिक मटेरियल येणार. वेगळे मटेरियल त्याच्यामध्ये यूज केलेले आहे. अच्छा. आणि हे सगळे मखर बनवण्यासाठी साधारण कधीपासून तयारी करता तुम्ही? हे आम्ही सर्व मकर आहे ना, आमचं 1 वर्ष अगोदर सर्व काम चालू असतं. ओके. वर्ष म्हणजे आता गणपतीचं मकरचं सीझन बंद झालं ना, तर परत 1 महिन्याने आम्ही तो कारागीर आम्ही काम चालू करतो. त्याला 1 महिन्याने, वर्षाचे 12 महिने चालू असतो तो. अच्छा. आणि मग आता बघतोय आपण महागाई भरपूर वाढलेली आहे, पण बाप्पासाठी जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असते तेव्हा आपण पैशांकडे खरं तर बघत नाही. तुमची रेंजेस कसे आहेत? आमच्याकडे रेंजेस आहे ना 500 पासून स्टार्ट आहे. 500 पासून ते 5000च्या रेंज पण स्टार्ट आहे. जसे तुम्ही घेणार साईज प्रमाणे वगैरे. लहान घेणार तर साईज तर तुम्हाला 500 पासून स्टार्ट आहे. म्हणजे किती लहान म्हणजे छोटीच, आम्ही जे बाहेर डिस्प्ले लावलेले आहे एवढी लहान घेणार ना, म्हणजे छोटी मूर्तीसाठी एवढी तर ती तुम्हाला 500 ते 700च्या रेंज पण देतो. आणि जर तुम्हाला असे मोठे साईज मध्ये पाहिजे तर आपल्याकडे 1500 पासून ते डायरेक्ट 5,000 पर्यंत ते 12,000च्या रेंज पण भेटेल तुम्हाला. साधारण कोणकोणत्या मटेरियलचे तुम्ही मखर बनवता? त्याला कार्डबोर्ड वगैरे आहे, आपला सनबोर्ड आहे, पेपर कोटिंग आहे, बबल पेपर येतो. त्याच्यामध्ये वेगळे पेपर्स मध्ये बनतो ते. मी बघितले काही मकर असेही आहेत की जे तुम्ही झाडांपासून सुद्धा बनवलेले आहेत. म्हणजे झाडांचं, जसं की केळीच्या झाडामधला आतला जो घर असतो त्याच्यापासून तो सुकून, तर त्याविषयी सांगा मला. ते आपल्याकडे ना नॅचरल मटेरियल मध्ये बनवले जातात. त्याच्यामध्ये नॅचरल फूल वगैरे यूज होतो. आणि ते समजा आपल्या केळीच्या पाण्याने वगैरे बनवलेले आहे किंवा नारळाच्या झाडांनी वगैरे बनवले आहे, काजूच्या झाडांनी वगैरे. आणि कवट वगैरे असतो त्याच्या नॅचरल मध्ये ते घासून वगैरे पॉलिश करून वगैरे सुकून वगैरे ते बनवले जातो. अच्छा. पण हे सगळे मखर जे आहेत हे तुम्ही ऑलरेडी डिझाईन्स बनवलेले आहेत तुमच्या मनानुसार. पण एखादा ग्राहक जर तुमच्याकडे आला आणि म्हणाला की आम्हाला कस्टमाइज करून पाहिजे, आम्ही डिझाईन देतो, तुम्ही तसं बनवा, तर तसंही आम्ही बनवून देतो ना. पण त्याला आम्हाला आहे ना 1 महिना अगोदर तुम्हाला ऑर्डर द्यायला लागेल. अच्छा. पण मुंबईच्या बाहेर कुठून ऑर्डर्स येतात का तुम्हाला? आमचं तो ऑल महाराष्ट्रामध्ये सर्व कस्टमर इकडे येतात घ्यायला. पुणे, नाशिक, गुजरात, अहमदाबाद, म्हणजे बाहेर गावावरून पण कस्टमर इथून आपल्याकडे घेऊन जातात मकर.
मी बघितले खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती असलेले मखर आहेत, विठ्ठल बॅकग्राऊंडला असलेली पण काही मखर मी पाहिलेले आहेत. तर या सगळ्या मखरांना कशा पद्धतीची ग्राहकांची मागणी असते? कारण बऱ्याचदा आपण बघतोय स्वामींना घरी आणणं हे सगळ्यांसाठी खूप असं आनंदाचं असतं, तर त्या मखरांना कशी मागणी? त्या मकरांना म्हणजे कसं माहिती आहे, डिझाईन वगैरे मागचे डिझाईन वगैरे तुम्हाला एकदम छान मध्ये बनवलेली जाते आणि त्याला आतमध्ये लाइटिंग दिलेली आहे, मल्टी कलर लाइटिंग. तर तुम्हाला का ते लावायचे त्याला पिन वगैरे ती डायरेक्ट अटॅच येते. फक्त तुम्ही मकर ओपन केले की ना बॅक साईडचा बॅकग्राऊंड तुम्ही ओपन ठेवला आणि साईड बेसिंगचा ठेवला ना त्याला फिटिंग टच करायचं. फक्त पिन तुम्हाला प्लगमध्ये लावायचे, डायरेक्ट तुम्हाला मल्टी कलर लाईट वगैरे पेटली दिसणार. तर या मखरांविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. बाप्पा मोरया, तयारी आगमनाची. गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी. बाप्पा मोरया, तयारी आगमनाची. को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, हेम अगरबत्ती, स्पेशल पार्टनर सोसायटी टी. या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत श्री गजानन आर्ट्स मध्ये आणि आपल्याला या मखरांविषयी माहिती देत आहेत श्री अनंत चव्हाण. अनंतजी, आपण ह्या वर्षी आपण नेहमीच बघतो दरवर्षी तुम्ही मखर करत असतात, या वर्षी काय वेगळे, पण कोणकोणते वेगळे मखर आलेले आहेत? आम्ही ह्या टायमाला मकर मध्ये आहे ना स्वामींचं वगैरे नवीन डिझाईन मागवली, विठ्ठलांची एक मागवलेली आहे, प्रभाव त्यांच्या मागचं, आणि सरस्वतीची वगैरे डिझाईनची वगैरे मागवली आहे, गणपतीची गणरायाची वगैरे मागवली आहे, आणि मोरांची 4 साईडला 4 मोर वगैरे अशी वेगवेगळे डिझाईनची वगैरे मागवली. युनिक मध्ये अशी भरपूर व्हेरायटीज आहे, लहानापासून ते मोठ्यापर्यंत तुम्ही बघू शकता. आणि रेडी टू यूज जे मखर असतात किंवा फोल्डेबल मखर असतात त्यांना कशी मागणी? मागणी तर जास्त करून फोल्डिंग आहे. आणि मेन कसे कस्टमर वगैरे कसे बाहेर वगैरे गावी जाण्यासाठी आहे ना, त्यांच्यासाठी आम्ही एक उपाय केला की कॅरी करण्यासाठी त्यांना बॉक्स पॅकिंग करून दिलेली आहे. पहिला कसं थैली पॅकिंग घ्यायचं, आता सर्व इको फ्रेंडली मध्ये आम्ही बॉक्स पॅकिंग वगैरे बनवून ठेवलेलं आहे, पॅकिंग करून ठेवलं. म्हणजे हे मखर आपण पुढे सुद्धा वापरू शकतो. अगदीच. आपण बघतोय जेव्हा एखाद्या भक्ताचं घर लहान असतं तरी सुद्धा त्यांना बाप्पासाठीची सजावट खूप छान अशी करायची असते, तर अशी विशेष काही लहान ज्यांची घरं आहेत त्यांच्यासाठी काही वेगळे मखर डिझाईन केले? त्यांच्यासाठी पण आपल्या लहानापासून वगैरे मोठ्यापर्यंत आहे ऑप्शन. आम्ही आता लाकडीचा एक त्याच्यासाठी पण चौरंगचं वगैरे बनवलेलं मखर, छोट्याच मूर्तीसाठी 1.5 फूटसाठी, ते पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला युट्यूबवरती तुम्ही बघू शकता, तुम्ही चॅनलवरती. अगदीच अगदीच. नाही, खूप छान, खूप सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडे. तुम्ही या मखरांविषयी खूप छान आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खूप धन्यवाद. तर आपण आज सुंदर सुंदर मखर पाहिलेले आहेत. बाप्पाच्या आगमनाची तयारी एवढ्यावरच थांबत नाहीये, आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत, त्यामुळे पाहायला विसरू नका. गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी. बाप्पा मोरया, तयारी आगमनाची. को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, हेम अगरबत्ती, स्पेशल पार्टनर सोसायटी टी. नमस्कार.